नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये आणि माझ्या सर्व आशाताईंचे पण स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत ऑक्टोबर महिन्यांकरता आशांसाठी उपयुक्त अशी माहिती 3 आजारावर क्षयरोग, कुष्ठरोग आणि गलगंड। तर क्षयरोगाची लक्षणे काय आहे, तो कसा पसरतो हवेमार्फत आणि काय काळजी घ्यायची खोंगताना, आणि तो रक्तात जर थुंकी येत असेल, थुंकी दिसत असेल तर समजायचं की क्षयरोग आहे आणि काय काळजी घ्यायची, त्याच्यावर उपचार काय आहे। तसेच जो कुष्ठरोग आहे त्याच्यावर पण आपण माहिती बघणार आहोत आणि तो कसा असतो। त्वचेवर आढळणारा संवेदनहीन जो चट्टा असतो, बधीर, गार, गरम, वेदनारहित जो चट्टा असतो तो कुष्ठरोगाचा असतो। एकापेक्षा जास्त असणारे चट्टे हे कुष्ठरोगाचे, सपाट उंचावलेले चकाकणारे हे कुष्ठरोगाचे चट्टे असतात। आणि हे जे चट्टे आहे या मुलीच्या गालावर हे कुष्ठरोगाचे चट्टे नाही आहे, आणि यांच्या जे पायावर आहे हा चट्टा पण कुष्ठरोगाचा नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला निदान करायचे आहे कुष्ठरोगाचे, क्षयरोगाचे आणि गलगंड या आजाराचे। तर गलगंड आजार पण आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो। तर अशा प्रकारे या तीनही आजाराविषयी आपण थोडी माहिती बघणार आहोत। चला तर आपण माहिती बघूया। तर क्षयरोग, कुष्ठरोग आणि गलगंड या आजाराविषयी आपण बघणार आहोत माहिती। 24 मार्च या दिवशी क्षयरोग साजरा केला जातो। तर आपले जे आजार आहे त्यांच्यासाठी एक दिवस असा ठरलेला आहे आणि त्या दिवशी आपण तो दिवस साजरा करतो। तर हा जो क्षयरोग आहे तो 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो। त्यानंतर क्षयरोग कशामार्फत पसरतो, तर क्षयरोगाचे प्रसार जो आहे तो हवेमार्फत सर्वात जास्त होतो। म्हणजे एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल तर तो जर खोंगताना त्याच्या हवेतून जे जंतू पसरले असतात तेच जंतू दुसऱ्याच्या शरीरामध्ये हवेमार्फतच जातात। त्यानंतर कुष्ठरोग हा कशामुळे होतो, तर कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होतो। त्याच्यानंतर गलगंड हा आजार आहे तो आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो। जो गलगंड आहे हा आजार आहे तर हा आजार जो आहे तर आयोडीनची कमतरता आहे त्याच्यामुळे हा आजार होतो। आणि डेंग्यू जो आहे हा डेंग्यू डास चावल्यामुळे हा आजार होतो। तर जे आहे डास आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात, जसं मलेरिया, डेंग्यू हे जे आजार आहेत तर ते आपल्याला डास चावल्यामुळे होतात। तर आता सध्या सगळीकडे जास्तीत जास्त जे रुग्ण निघत आहेत तर डेंग्यूचेच निघत आहेत। तर हा डेंग्यू जो आहे तो डास चावल्यामुळेच होतो। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आजार आणि त्याच्यावर उपचार। तर हे जे आजार आहे क्षयरोग, कुष्ठरोग, तर याच्यावर काय काय उपचार आहेत ते आपण बघणार आहोत। तर क्षयरोग आहे त्याच्यावर आपल्याला डाट्स म्हणून उपचार असतो तो पूर्ण केला जातो। आणि कुष्ठरोग आहे त्याच्यावर जो उपचार आहे तो MDT म्हणून पूर्ण केला जातो। आणि गलगंड आहे, गलगंड नाही झाला पाहिजे म्हणून आयोडीनची जी आपल्या शरीरामध्ये कमतरता होती त्याच्यामुळे आपल्याला गलगंड हा आजार होतो। आणि आपल्या शरीरामध्ये जर अजीवनसत्व कमी असेल तर आपल्याला रातआंधळेपणा हा आजार कमी होतो। हा आजार होतो आपल्याला अजीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर। आणि ब जीवनसत्व जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर आपल्याला बेरीबेरी नावाचा आजार होतो। तर हे जे जीवनसत्व आहे आपल्याला जे आहारामधून मिळतात, जर आपल्या शरीरामध्ये याची कमतरता असेल तर हे जे आजार आहे गलगंड आहे, रातआंधळेपणा आहे आणि बेरीबेरी आहे हे 3 आजार आपल्याला होऊ शकतात। नंतर आहे की गलगंड हा आजार फक्त स्त्रियांमध्येच होतो। तर हे चुकीचं आहे की गलगंड हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो, की फरक इतकाच आहे की फक्त पुरुषांना हा आजार आहे तो त्याचे प्रमाण खूप अल्प आहे, परंतु स्त्रियांमध्ये हा आजार जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतो। याचे कारण आहे की जेव्हा स्त्रियांना गर्भधारणा होते तेव्हा पण ह्या आजाराचे प्रमाण वाढते। आणि त्याच्यानंतर जे हार्मोन्स बदल होतात स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेस किंवा पाळी बंद होते स्त्रियांची तेव्हा, तर हे आजार तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये होतात, त्यामुळे याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त आहे। पण फक्त स्त्रियांनाच होतात ही गोष्ट चुकीची आहे। त्याच्यानंतर जे आहे की क्षयरोग उपचार सुरू असताना महिलेला गर्भनिरोधक गोळ्या देता येतात। तर आपण स्त्री आहे तिला जर आपण उपचार सुरू असेल क्षयरोगाचा
तर तिला आपण हा सल्ला देतो की तिने उपचार सुरू असेपर्यंत पतीसोबत संबंध ठेवायचे नाही. त्याच्यामुळे तिला गर्भनिरोधक गोळ्या देण्याची गरजच पडणार नाही. तर हे आपल्याला त्या मातेला किंवा महिलेला समजावून सांगायचे आहे आणि हे योग्य आहे. त्याच्यानंतर थायरॉईड हा आजार आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर हा आजार जो आहे थायरॉईड, तर आयोडीनच्या कमतरतेमुळे जे आपला गळा आहे त्याच्या जे समोरील भाग आहे तर त्याच्यामध्ये अशी सूजन येते. तर ते आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड हा आजार होतो. कुष्ठरोगाचे किती प्रकार आहेत? तर आपण बघतो की कुष्ठरोगाचे 2 प्रकार आहेत, एक PB आणि एक MB, बॅसिलरी आणि मल्टीबॅसिलरी. तर हे 2 प्रकार कुष्ठरोगाचे आहेत. आणि आपला सर्वात आवडीचा कार्यक्रम म्हणजे आषाढी, जो 1 डिसेंबरला साजरा केला जातो. की सरकारला असं वाटलं की जेव्हापासून आशा योजना आली आहे आणि आशा काम करायला लागलेल्या आहेत, तर बालमृत्यू आणि माता मृत्यू कमी झालेले आहेत. आणि त्यानंतर ज्या योजना आहेत त्या खूप चांगल्याप्रमाणे राबवल्या जात आहे. त्याच्यामुळे एक आशांना प्रोत्साहन आणि त्यांना काहीतरी असं खूप म्हणजे प्रोत्साहन आणि त्यांना उत्साह वाढला पाहिजे म्हणून आषाढी दरवर्षी साजरा केला जातो. तर हा 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. आणि त्यानंतर आहे की ज्येष्ठ नागरिक आपण कोणाला म्हणतो? तर ज्यांचे वय 60 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वयाच्या स्त्रिया आणि पुरुषांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो. त्यानंतर आहे की क्षयरोगी पूर्णपणे बरा झाला आहे हे घोषित करण्यासाठी थुंकी चाचणी किती वेळा करायची आहे, म्हणजे नकारात्मक किती वेळा आली पाहिजे? तर उपचार सुरू झाल्यानंतर आपण त्याची शेवटच्या 2 महिन्यामध्ये 2दा आपण त्याची तपासणी जेव्हा करतो तर ती नकारात्मक आली पाहिजे. थुंकीची नमुन्याची तपासणी 2दा नकारात्मक आली पाहिजे, तेव्हा आपण असं समजतो की क्षयरोग पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच्यानंतर आहे कुष्ठरोगाचे प्रकार आणि त्याचे उपचार, म्हणजे उपचाराचा कालावधी किती आहे? तर आपण पाहिलं की कुष्ठरोगाचे 2 प्रकार आहेत, एक PB आणि दुसरा MB. तर PB हा उपचार पूर्ण करण्यासाठी 6 महिने हा कालावधी लागतो आणि दुसरा जो प्रकार आहे MB, याचा उपचार पूर्ण करण्यासाठी 12 महिने हा कालावधी लागतो. त्यानंतर आहे की जे डासच्या अळ्या आहेत तर ते कोणते मासे खातात? तर हे जे गप्पी मासे आहेत तर हे सर्व डासाच्या अळ्या खातात. तर आपण बघतो की जे काही मोठे दवाखाने आहे, उपकेंद्र आहे आणि कार्यालय आहे, ग्रामपंचायत आहे, अशा ठिकाणी आपण गप्पी मासेचे टाके बघितलेले आहेत. आणि हे जे गप्पी मासे आहे तर हे फ्रीमध्ये मिळतात. जे आपले MPW आहेत, सेवक ते स्वतः आणून या टाक्यामध्ये हे मासे सोडून देतात. आणि हे आपल्याला जर कोणाला गावातल्या व्यक्तीला स्वतः करायचं असेल गप्पी माशाचं टाकं आणि गप्पी मासे ठेवायचे असेल तर हे मोफत मिळतात. आणि यामुळे जे डास आहेत तर डासाचं प्रमाण जे आहे कमी करण्यास मदत होते. तर हे गप्पी मासे जे आहेत डासाच्या ज्या अळ्या आहेत तर ते खातात. आणि त्यानंतर आहे की गलगंड आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कोणता कार्यक्रम सुरू केला? तर हा राष्ट्रीय कार्यक्रम गलगंड कार्यक्रम जो आहे, नियंत्रण कार्यक्रम, सन 1962मध्ये सरकारने याची सुरुवात केली होती. आणि त्यानंतर सन 1992मध्ये याचे नाव राष्ट्रीय आयोडीन कमतरता विकार नियंत्रण हा जो कार्यक्रम आहे हा सरकारने सुरू केला, राष्ट्रीय कार्यक्रम गलगंड आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे हा राष्ट्रीय कार्यक्रम सरकारने सुरू केला आहे, राष्ट्रीय गलगंड नियंत्रण आजार, म्हणजे आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. NIDDCP म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रम गलगंड आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर हा जो कार्यक्रम आहे नॅशनल आयोडीन डिफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम, हा भारत सरकारने सुरू केलेला आहे आणि हा 1992मध्ये सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे 3 जे आजार आहे आपण आता बघितले आहे, क्षयरोग,
कुष्ठरोग आणि गलगंड या आजाराबद्दल आपण या महिन्यातली ही माहिती अत्यंत उपयुक्त माझ्या आशाताईंसाठी बघितलेली आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करत आहे. परत भेटू आपण पुढील अशाच माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.